मला तर या भरलेल्या पाण्यावरून अजिबात वाटत नाही की आज पाणी टंचाई आहे. काय म्हणालेस? गप्प बस. बरं बाई, बसते मी गप्प. आई, आता तरी हातपाय धुऊ का ग? हो, अगदी अर्ध पातेलं पाणीच घेते. कळते ना मला की आज पाणी टंचाई आहे. आणि आई, तुम्ही 3 माणसांसाठी केवढं गं पाणी भरून ठेवलंस? अगं, ते भरलेलं पाणी ओतून कशाला दिलंस? काय म्हणतेस? काल भरले ते, शिलं झालं. अगं आई, तूच तर मला परवा पेपरमध्ये वाचून दाखवलेलंस ना की पाणी कधीच शिलं होत नाही. शिलं पाणी ओतून पाणी भरण्याचा वेडेपणा नागरिकांनी अजिबात करू नये. काय म्हणाली? शांतपणे शिकू नकोस मला. अगं नाही गाय, मी तुला सांगितलं. आई, बघ जोशी काकू त्यात बादली घेऊन बहुतेक आपल्याकडेच पाणी मागायला येत असतील. काय म्हणतेस? कटवून लाव त्यांना. अगं आई, जोशी काकूंना एक बाजूला पाणी त्याला काय हरकत आहे ग? काय म्हणतेस? धपाटे खावे लागतील? बापरे, गप्प बसलेलंच बरं. कोण? जोशी काकू का? काय म्हणताय? तुम्हाला एक बाजूला पाणी हवंय? छे हो, आमच्याकडे तरी कुठं पाणी, थोडंसं भरलं तेच कसं बसं पुरवायचं. काय म्हणताय? भरलेल्या पाण्याच्या रांगा लागल्या. आता संध्याकाळी पाण्या नाही म्हटल्यावर एवढं नको का पाणी भरून ठेवायला? बरं ठीक आहे, येते मी. हो या. आई, गेल्या ग जोशी काकू? हो गेल्या. आई, मी अंघोळीला जाते ग. हो, अंघोळ अगदी पावबादली पाण्यातच करते. पण आई, मी गरम पाणी कशात घेऊ? सगळ्या बादल्या अगदी गच्च भरल्यात. काय म्हणतेस? एका बादलीला पाणी ओतून घेऊ? वा ग, मग अशी जोशी काकूंना एक बादलीला पाणी त्याला काचकूच केलीस आणि आता म्हणतेस एका बादलीला पाणी ओतून देऊ? मग अशी पण एक पातेलं पाणी ओतून दिलं, शिलं झालं म्हणून. आता उद्या 2 वेळेस पाणी आलं आणि शिलं झालं म्हणून ओतून देणार. आता तुम्हीच सांगा मैत्रिणींनो, कधी कोणी पाहिले काय